राज्यातील HMPV आणि GBS हे संसर्गजन्य आजार रोखण्याबाबतचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. भारतासह जागतिक स्तरावर HMPVचा प्रसार झाल्यामुळे विविध देशांमध्ये HMPVशी संबंधित आजारांचे रुग्ण आढळून आले असून देशातील विविध राज्यांमध्ये या रोगाचे 5 रुग्ण गेल्या जानेवारी महिन्यात आढळलेत. राज्यात विशेषतः पुणे, सोलापूर, नांदेड आणि अन्य जिल्ह्यात गुलियन बॅरी सिंड्रोम GBS या आजारानं अनेक रुग्ण बाधित झाले असून पुण्यात या आजारानं एका 67 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. GBS या आजाराची लक्षणं दूषित पाण्यामुळे वाढत असल्याचा निष्कर्ष आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केला असून या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यातील पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्याबाबत शासनानं काय कार्यवाही केली आहे असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विचारला. कोरोना काळात राज्यातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज नसल्यानं अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता. हे पाहता HMPV आणि GBSच्या बाबतीत पुनरावृत्ती होऊ नये याकरता तसंच सदर आजार रोखण्याबाबत आणि या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासन स्तरावरून कोणती उपाययोजना केली आहे असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी GBS आणि HMPV यासारख्या संसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथक कार्यरत केलं असल्याची माहिती यावेळी दिली. त्याचबरोबर बाधित भागातील पाण्याचे नमुने निश्चित केलेल्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले असून सर्व जिल्ह्यांना पाणी स्वच्छतेसह इतरही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्याचं सांगितलं.